नमस्कार मित्रांनो, विपरीत परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवणे ही कला. ती कला अवगत करणं जमलं की जगणं सुखकर बनलंच म्हणून समजा. होतं काय, आपण आनंदाचा शोध व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो आणि नंतर ती व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती बदलली की आपण व्यतीत निराश किंवा हतबल होतो. खरं तर आपल्या मर्जीशिवाय कुणीही आपल्याला दुःखी बनवू शकत नाही. परंतु आपणच अनेकदा आपल्या आनंदाची चावी इतरांकडे सोपवून देतो. आनंद हा फुलपाखरासारखा आहे. पकडण्यासाठी मागे धावला की लांब उडून जातो. तुमच्या अजिबात हाताला लागत नाही आणि शांतपणे बसला तर अलगद तुमच्या खांद्यावर येऊन बसतो. लहानपणातले आपले आनंदाने भरलेले कप्पे एक एक उलगडून पाहू. आई दुपारी घरात झोपलेली असायची. बाहेर शेंगा वाळत घातलेल्या असतात. गारीगारवाला यायचा, त्याला ओंजळभर शेंगा द्यायच्या. दुपारच्या उन्हात देवळात बसून गारीगार खायचो. कबड्डी खो खो खेळणे, बिनाका गीतमाला, टीव्हीवरचं छायागीत ऐकायचं. मधमाशी जशी छोटा छोटा मध गोळा करते तसे आनंदाचे क्षण टिपायला हवेत. खूप जणांना असे वाटते, खूप पैसे कमावले आपण सुखी होणार, वयाच्या 50पर्यंत मी प्रचंड काम करणार, नंतर मी आनंदात जगणार. हा विचार खूप चुकीचा आहे. कारण असं असतं तर श्रीमंत माणसं सुखी आणि गरीब माणसं दुःखी असतील. पण तसं नसतं. गरीबसुद्धा आनंदात जगतात. नवीन जमान्यात मोबाईल चांगला घेतला आहे. खूप सुंदर फोटो काढले, कॅम्प्युटरवर डाउनलोड केले, पण आठवणी काढून पुन्हा पाहायला वेळ नसतो. तर आनंद शोधावा नाही तर टिपावा लागतो. शेंगा खाण्यासाठी 5-6 मित्र चालण्यात बसतात. मध्येच भाजलेला शेंगाचा ढीग ठेवला असतो. सर्वजण शेंगा खात असतात. शेंगाचा एक दाणा आपल्या हातून निसटून फुलाच्या ढिगात पडतो. तो दाणा शोधण्यासाठी आपला बराच वेळ जातो. तोपर्यंत समोरचा शेंगाचा ढीग समाप्त झालेला असतो. एका शेंगदाण्यासाठी आपण आनंदाचे असे कित्येक दाणे खायचे राहिलेलो असतो. विचारसरणीत बदल करून पाहिलं की पेरल तेच उगवतं. दुसऱ्याच्या जीवनात आनंद पेरला तर आपल्या जीवनात आनंद मोठ्या प्रमाणात निर्माण होणार. हा निसर्गाचा नियम आहे. दुसऱ्याला आनंद दिला तर फार मोठे मानसिक सुख मिळते. मित्रांनो, बघा, एकदा विचार करू. तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. या जगात तीच व्यक्ती सर्वात आनंदी दिसते, उत्साही असते, जी व्यक्ती इतरांच्या आनंदात सहभागी होते, इतरांच्या सुखात सुखी होते. स्वतःच्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट तर सहन करावीच लागणार आहे, पण कधीतरी दुसऱ्याच्या सुखात सुखी होऊन पहा, नक्कीच समाधान मिळेल. सुंदर अशा जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मलाही थोडासा आनंद द्या. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.